कवी मोहन बारखू जानकीबाई गुहे कविता सादर करत आहेत. कवितेचं नाव आहे समाधी. समाधी प्रेरणास्थान ही आहे काकांची समाधी. काकांचं प्रेरणास्थान, आमचं प्रेरणास्थान ही फक्त समाधी नाही, हे एक पुस्तक आहे. काकांच्या सहवासात जे जे काही राहिले त्यांनी वाचलेलं हे पुस्तक आहे. हे पुस्तकाचं नाव आहे आप माननीय कालाराम काकड्या धोदडे उर्फ काका. भूमिसेना आदिवासी एकता परिषदचे संस्थापकीय अध्यक्ष. भारतभर फिरताना काकांचा सहवास ज्यांना ज्यांना लाभला आहे त्यातील मी एक आहे आणि तो संपर्क आजही कायम आहे. ज्या ज्या आदिवासी राज्य आहेत त्या त्या ठिकाणी आम्ही काकाच्या बरोबर गेलो. आदिवासी एकता परिषदेच्या माध्यमातून गेलो. संमेलनाला 33 वर्ष होत झालं आहे. पुढेही चालू राहील, 100ही पार करील. पण काकांचं पुस्तक कायम राहील, काकांची आठवण कायम राहील, काकांची प्रेरणा कायम राहील. कारण ज्यांना ज्यांना काकांचा सहवास लाभलेला आहे तो माणूस धन्य आहे. त्याप्रमाणे मी पण धन्यच आहे. काकांचीच प्रेरणा म्हणून ही समाधी साधीसुधी नाही. ही काकांची समाधी साधीसुधी नाही. हे काकांचं पुस्तक आहे. हे काकांचं पुस्तक आहे. आणि जो कोणी हे काकांचं पुस्तक वाचतो तो जीवनात समाज ध्येय, समाजवेढा, समाजसेवाचं व्रतच घेऊन पुढे जातो. असे कितीतरी काकांच्या इथून या समाजसेवेचा वसा घेऊन गेलेले आहेत. बाहेर राज्यातील पण एवढे पण नाही की परदेशातील पण काही लोक काकांच्या सहवासात इथे येऊन राहिले आहेत आणि त्यांनी काकांना जवळून पाहिले आहे आणि काकांच्या जीवनाचं एक पुस्तकच निर्माण झाले आहे. प्रत्येकाच्या मनात हे काकांचं हे पुस्तक आहे. काकांची प्रेरणा आहे. जो काकांच्या बरोबर फिरला, चळवळीत मुरला आणि ध्येय वेड्यासारखा आजही तो काकांच्या हृदयात आहे. काकामुळे कित्येक जण घडले गेले, काकामुळे कित्येक जण वाचलेही गेले. म्हणून ही काकांची समाधी नाही तर हे एक प्रेरणास्थान आहे, स्मृतीस्थान आहे. आणि जणू काही हे काकांचं एक पुस्तकच आहे. हे पुस्तक कसं वाचणार, कोण वाचणार? वाचलं आहे जे लोक, जो समाज बांधव काकांच्या सहवासात राहिला आहे त्याने काकांना जवळून पाहिलं आहे, तेच ते काकांचं पुस्तक आहे. आणि प्रत्येकाच्या मनात हे काकांचं एक अलिखित पुस्तक प्रत्येकाच्या मनात आहे. आणि तो आज काकांच्या जीवनाची पाढा वाचत आहे, जीवनाचा धडा वाचत आहे. त्यातीलच मी एक आहे. या काकांच्या समाधीला निसर्गवासी आप कालाराम काकड्या धोदडे काका, संस्थापकीय अध्यक्ष आदिवासी एकता परिषद भूमिसेना. काकांच्या या समाधीसाठी समाधीत मीही नतमस्तक होत आहे. मीही नतमस्तक आहे. जोहार, जिंदाबाद, जय आदिवासी.